नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निर्धार अनुदान योजना व श्रावणबाळ दिव्यांग असे जे योजना आहेत त्या योजनांचे 2500 रुपये खात्यांमध्ये आलेले आहे. तर आता यामध्ये तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की तुम्हाला देखील कळेल की पैसे का बरं आले नाही. संजय गांधी निर्धार अनुदान योजना व श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे 2500 रुपये खात्यांमध्ये इथे येत आहे. परंतु ज्या कोणाला आलेलं नसेल तर अशांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कळेल तुम्हाला असेच व्हिडिओ म्हणजेच की काय आपलं चुकलेलं आहे व काय बद्दल आपलं राहिलेलं आहे. संजय गांधी निर्धार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगांचे म्हणजेच की जे प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या कारणांमुळे तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत व सर्व म्हणजेच की बँक पासबुक आधार लिंक नाही व आता बरेच जणांचे खाते जुने काढलेले आहे. तर अशांनी काय केलंय की बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही व वारंवार सूचना देऊनही बँकेच्या पासबुकला आधार लिंक न केल्यामुळे म्हणजेच की तुमचे पैसे या ठिकाणी अडकत आहे. व दुसरी गोष्ट म्हणजेच की डीबीटी लिंक नाही. म्हणजेच की डीबीटी लिंक नसल्यामुळे तुमच्या पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जात असतील. सर्वांनाच पैसे इथं येत असताना खाते बंद पडलेले आहे व बरेच दिवसांपासून त्यामध्ये व्यवहार नसल्यामुळे बी खाते या ठिकाणी बंद होतात व त्यामुळे इथे पैसे तुम्हाला आलेले नाही. व केवायसी अपूर्ण म्हणजेच की जर तुमच्या बँक खात्याची केवायसी जर अपूर्ण असेल तर लवकर करून घ्यावे, त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही. व बँकेचे केवायसी करायची आहे व करून घ्यावे लवकर लवकर असे मला भरपूर सारे मेसेज या ठिकाणी येत आहे. व लाभार्थी यादी तात्पुरती होल्डिंग, तर बरेच जणांची त्रुटी यामध्ये अर्ज आलेले आहेत की चेक करून घ्या की तुमच्या खात्यांमध्ये त्रुटीमध्ये आहे का. जिल्ह्यात अजूनही पेमेंट प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच की वाटप सुरू आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी व एकाच टाइमला सर्वांच्या खात्यात पैसे इथे येतील. यामध्ये पैसे न आल्यास काय करावे? जवळच्या बँकमध्ये जाऊन तुमचे बँक खातं जे आहे ते SBI असेल, पोस्ट बँक असेल किंवा इतर कोणतीही दुसरी बँक असेल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात की तुमच्या आधार लिंक आहे का, किंवा डीबीटी ॲक्टिव्ह आहे का. व तहसील कार्यालयात कुठे जायचे आहे तर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला समाज कल्याण कार्यालयामध्ये तुमचे स्टेटस तपासा आहे व क्रमांक आहे, तुम्ही तिथे अडचण आहे का, तिथून सोल्युशन तिथे मिळून जाणार आहे व तुम्ही लवकरात लवकर हे चेक करून घ्यावे तुमचे आहे का. म्हणजेच की दिव्यांगांचे जे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये येत आहे, म्हणजेच की नांदेडमध्ये आले, जळगावमध्ये आले, अहमदनगरमध्ये आले आहे, या जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश आहे. तर म्हणजे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणखी हिंगोली, परभणी, बीड, बुलढाणा, अकोला, तर या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आलेले आहे. धन्यवाद.